शिल्पा योगेश मोदी माझं नाव. आणि आम्ही ह्याच्यासाठी आलेलो की कुठल्याही पक्षातर्फे आलेलो नाही आहे. आम्ही माणूस या पक्षासाठी आलेलो आहोत. कारण की आत्तापर्यंत जे आपण ऐकतोय की इतके पेपर लीक झाले आणि मी एक आई म्हणून आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी आई म्हणून आलेली आहे. आज त्या ज्यांचे पेपर लीक झालेत आणि ज्या मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत तर ह्यांच्या भावना, त्या आईच्या किंवा वडिलांच्या भावना मी अगदी समजू शकते. जसं मी मगाशी सांगितलं की मुलगा जर आपला 1-2 तासासाठी आपल्या नजरेआड झाला तरी एका आईचं जे काळीच तुटतं किंवा त्याची बातमी जोपर्यंत येत नाही तर इथं तर त्यांनी स्वतःची मुलांना म्हणजे म्हणतात ना आता आयुष्यभर ते बघू शकणार नाही. तर ही भावनाच इतकी म्हणतात ना हृदय हलवणारी, पिळवटून टाकणारी आहे की एक आई म्हणूनच मी इथं आलेली आहे. त्यामुळे धन्यवाद. माझं नाव धनराज जगदाळे, युनायटेड युथ फ्रंट ऑफ साताराचा संस्थापक. दिल्लीमध्ये अभिजित दिपके आणि कॉर्पोरेट जनता पार्टी जे काही आंदोलन करत आहे त्या आंदोलनाला त्यांच्या मागण्यांना पाठिंबा आहे. ज्या मुख्य त्यांच्या मागण्या आहेत त्यांना आमचा 100% पाठिंबा आहे. जसं की धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी जबाबदारी स्वीकारून लवकरात लवकर राजीनामा द्यावे हे त्यांची मुख्य मागणी आहे. आणि आता 20 तारखेला लाठी हल्ला झाल्यानंतर जो की अमानवीय होता, कोणत्याही प्रकारची दयामया न दाखवता एखाद्या जनावरापेक्षा बेकार मारल्यासारखं आपल्या तरुणांना त्या पोलिसांनी तिथल्या मारलेलं आहे, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही आज इथं सगळे युवक जमलेलो आहेत. तसेच हा संघर्ष आहे सातारमधल्या, म्हणजे आजपर्यंत असा इतिहास होता की सातारचे लोक एकत्र येत नाहीत किंवा विचारधारा राजकीय पक्ष सोडून अन्यायाविरुद्ध एकत्र येत नाहीत कोणत्या गोष्टीसाठी. आज आम्ही सगळे युवक इथं एकत्र आलेलो आहेत युनायटेड फ्रंट ऑफ साताराच्या माध्यमातून. आणि इथून पुढेही आम्ही सगळे युवक साताऱ्यासाठी अशाच पद्धतीनं सामाजिक असू द्या किंवा कोणत्याही प्रकारचे अन्यायधारी केलेलं काम असेल त्याच्यावर आवाज उठवत राहू आणि सातारकरांची आम्हाला साथ असावी अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. मागणी काय तुमची? मागणी मुख्य पॉलिटिकल पार्टी नाही, सर्वात महत्त्वाचं आम्ही एक फ्रंट आहोत विद्यार्थ्यांचा. म्हणजे इवन काही जे असतील BJPचे समर्थक पण इथं याला त्यांची मागणी काय आहे, त्यांचं बी म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा. तर आता आमची मुख्य मागणी एकच आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा आणि जो लाठी हल्ला झाला त्याच्यावर सखोल चौकशी करावी आणि दिल्ली हायकोर्टाने त्याबद्दल दखल घ्यावी. पेपर लीकमुळे बाहेर आला तर पेपर लीक हा खाजगी क्षेत्रातील एज्युकेशन जे वाढलेलं आहे त्यामुळे स्पर्धा वाढलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क पडण्याची, त्यांच्या विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या पालकांची जास्त अपेक्षा आहे की आपल्या मुलाला जास्त मार्क पडावे. 5-5, 10-10 लाख रुपये फी भरून जेव्हा हे क्लासेस लावतात त्यांना असं वाटतं की आपले पैसे वाया जाऊ नये. त्यामुळे हे जे स्कॅन्डल आहे म्हणजे एका प्रकारचा हे माफिया आहे, पेपर माफिया. हे पेपर माफियातून हे पेपर लीक करतात, म्हणजे एक सायकलच बनलेली आहे. आता 150पेक्षा जास्त पेपर केले 10-12 वर्षात लीक झालेले आहेत. म्हणजे हे एक सायकलच बनलेली आहे की प्रत्येक पेपर येणार, लीक होणार, पुरं होणार. मुलांनी दरवेळी प्रत्येक वेळी पैसे भरायचे फॉर्मसाठी, ते जमा करायचे. तर हे पेपर लीक आहे ते बंद व्हावं आणि महाराष्ट्र सरकार असू द्या किंवा केंद्रीय सरकार असू द्या प्रत्येकाने याबाबत लक्ष द्यावे अशी आमची युथची आत्मीयतेनं विनंती आहे की खरंच विद्यार्थ्यांना खूप नुकसान होतं, तर एकदा यावर लक्ष केंद्रित करावे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.